विरोधी पक्षनेते पदासाठी माझं नाव आघाडीवर, भास्कर जाधव यांचा दावा। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच मार्ग काढला जाईल, मंत्री हसन मुश्रीफांचं आश्वासन। सरकार त्यांचं आहे त्यामुळे त्यांना वाटतं ते करतात, मीडिया समोर जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, सुनील प्रभूंची सरकारवर टीका। मराठीच्या प्रश्नावर दोन भाऊ एकत्र येत असतील तर दुसऱ्याला काही वाटण्याची गरज नाही, शिवसेनेची अधोगती प्रगती जनता पाहत आहे। पुन्हा एकदा शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगले दिवस येतील, सुनील प्रभूंचं वक्तव्य। गणेशोत्सवाबाबत अद्याप काही माहिती आली नाही, गणेशोत्सव मंडळ सुद्धा प्रतीक्षेत, सरकारनं विचार करून लवकरच सांगावं, सुनील प्रभूंचं सरकारला आवाहन। एमआयडीसी भागात जे कारखाने चालतात त्याचा परिणाम मानवी वस्तीवर होतो, पर्यावरण विभागानं श्वेतपत्रिका काढावी, पर्यावरण विभाग काय काम करतं, सुनील प्रभूंचं वक्तव्य। विधिमंडळानं लोकभावनांची खरंतर बूज राखावी, विधानसभा निवडणुकीनंतर अध्यक्षांनी गेल्या 6 महिन्यात विरोधी पक्ष नेताही नेमलेला नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा लेख। ऑफिसच्या वेळा बदलल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरचा ताण कमी होऊ शकतो, काही प्लॅनर्सनी मांडलेल्या या कल्पनेवर चर्चा करावी, भाजप आमदार अतुल भातखळकरांचं सरकारला आवाहन। ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं असेल तर जरूर एकत्र यावं, मात्र 13 कोटी जनता महायुतीच्या नेतृत्वामध्ये सुरक्षित आहे, पालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीला लोक निवडून देणार, अतुल भातखळकरांचा विश्वास। राज्यात आत्महत्येच्या प्रकरणात वाढ, जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत 767 प्रकरणं निदर्शनास, विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरातून माहिती समोर। महसूल राज्यमंत्री वाळू पकडत आहेत, पकडलेली वाळू गरिबांना 5 ब्रासनं द्यायला हवी पण देत नाही, वाळू चोरी प्रकरणावरून अनिल परब यांचे गंभीर आरोप। विधानसभेतून नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित, कोकाटे लोणीकरांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक, नाना पटोलेंनी माफी मागावी, मुख्यमंत्र्यांची मागणी। कुंडमाळा इंद्रायणी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार का, विधानसभेत आमदार चेतन तुपेंकडून प्रश्न उपस्थित। पूल बांधण्यात कुणामुळे दिरंगाई याचा अहवाल येईल, अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई, शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची प्रतिक्रिया। मंत्री गिरीश महाजन आणि धनंजय मुंडेंमध्ये संवाद, संवादादरम्यान जयंत पाटीलही उपस्थित, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संवादाचं चित्र। एमआयडीसीमधील कंपन्यांकडून प्रदूषणाचा अतिरेक, पाण्यासह हवेचे प्रदूषणही वाढल्याची माहिती समोर, नोटीस देऊनही कंपन्यांनी न ऐकल्यास कारवाई करू, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन। मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे 77,300 हेक्टर शेत जमिनीचं नुकसान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती। देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकरांच्या भेटीला, फडणवीस राहुल नार्वेकरांच्या दालनात, तर भेटीला विरोधकांनी केलेल्या सभात्यागाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता। जय महाराष्ट्र, शुभ सकाळ मोदी, शहांना टॅग करा, संजय राऊतांचे ट्विट। भिवंडीवाडा रस्त्याच्या कामासाठी अनगाव येथे भाजपाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, तात्काळ रस्त्याचं काम तसंच ठेकेदारावर कारवाईचं निवेदन, काही काळासाठी वाहतूक विस्कळीत। 5 जुलैचा सोहळा दुपारी 12 वाजता सुरू होणार, विजयी सोहळ्याला राज आणि उद्धव ठाकरे येणार, संजय राऊतांची माहिती। 2 बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही तर मराठीसाठी एकत्र येतोय, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची सुमारे 9 तास पोलीस चौकशी, चालकाला सालार जंगच्या वंशजांकडून 150 कोटींची जमीन दिल्याप्रकरणी चौकशी, तर चालकानं पोलीस चौकशीला सहकार्य न केल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर, येत्या 5 दिवसात गीतेंचा प्रवेश होणार असल्याची माहिती, काही माजी नगरसेवकही भाजपात पक्षप्रवेश करणार। परभणीतील माजी आमदार विजय
भांबळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार. मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. मनसेकडून दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी. आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासाचा बॅनरवर फोटो. यापेक्षा हिंदी भाषा सक्ती महत्त्वाची वाटते का? मनसेचा सरकारला प्रश्न. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांची निवड. वकील गुणरत्न सदावर्तेंना कांचिलात लावणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस. ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून जाहीर तर सदावर्तेंना धडा शिकवणं महत्त्वाचं. शिवसैनिक प्रशांत भिसेंचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं उद्धव ठाकरे यांचं कौतुक. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर कौतुक. संत मुक्ताबाई पालखीचं बार्शी तालुक्यात भव्य स्वागताला हजारो भाविक उपस्थित. परिसर भक्तिमय. कोल्हापुरात वारीनिमित्त निघालेल्या दिंडीतील शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांची सेवा. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं करमाळा तालुक्यात आगमन. देऊळगाव ग्रामस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजमध्ये आगमन होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे करणार पालखीचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेहून रवाना होणार. पालखी माळशिरस येथे मुक्काम असेल. संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. आज संध्याकाळी तिरेगावी संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हिंगोलीतील शिक्षकांना साकारलं संत नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्र. आषाढी एकादशीला संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव या जन्मगावी भरवणार चित्रांचं प्रदर्शन. गडचिरोलीतील 6 तालुक्यात अतिवृष्टी. 24 तासात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे छोट्या नाल्यांना पूर. चंद्रपुरात पावसाची जोरदार हजेरी. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. साताऱ्यात पुसेगाव फलटण मार्गावर असलेल्या वेटण ओढ्यात पाणी साठलं. ऐरणीत खरं तर साठवलेल्या कांदा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा पाण्यातून मानवी सेतू. भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. वैनगंगा नदीवर साचलं पाणी. दमदार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील भोवरी धबधबा प्रवाहित. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस. आतापर्यंत 1998 मिलीमीटर पावसाची नोंद. पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळेसाठी प्रवास. नदीवर पूर नसल्यानं खरं तर म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा नदीच्या प्रवाहात प्रवास. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा हाय अलर्ट. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खडकवासला धरणात 50% पाणी भरलेलं आहे. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस. पेरणीचं काम पूर्ण. बळीराजा आता लावणीच्या तयारीला. उपयुक्त असा पाऊस होत असल्यानं शेतकरी आनंदात. अमरावतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस. जूनमध्ये 39.3 मिलीमीटर पावसाची नोंद. 14 पैकी केवळ 3 तालुक्यांनी सरासरी गाठली. जिल्ह्याला 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे चंद्रपुरात वर्धा नदी ओसंडून वाहते. खरं तर वर्धा नदीवरील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. कोकण आणि घाट भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाट माथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल. शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडल्या. शेतकरी संकटात. वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 27% क्षेत्रावर कपासीची पेरणी पूर्ण. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पेरणीला विलंब. तर शेतकरी चिंतेत. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. पेरलेले सोयाबीन उगवलंच नसल्यानं शेतकरी हैराण. सिद्धा JS 298 कंपनीचे बियाणं पेरल्यानंतर उगवलेच नसल्याची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्याची पेरणीला सुरुवात. जिल्ह्यात 80% पेरणी पूर्ण. तर गंगापुरात 4 गावात दुबार पेरणीचं संकट. हिंगोलीत भगवती गारखेडा शिवारात पुराच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान. कृषी विभागाच्या पथकानं केली नुकसानीची पाहणी. पैठणमध्ये अनेक शेतकऱ्यांचा फळबागांचा विमा रखडला. विमा उतरवण्याची अंतिम मुदत 30 जून असते. तर गेल्या 3 दिवसांपासून पोर्टल बंद. विमा उतरवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. शहादा तालुक्यातील परिवर्ते येथील तरुणाचा डेंग्यूने मृत्यू. तर मुलगा देखील आजारी. स्वच्छतेबाबत प्रशासन निष्क्रिय. औषध फवारणीची ग्रामस्थांची मागणी. ठाणे बेलापूर रोडवर ट्रकचा भीषण अपघात. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहन चालक त्रस्त. पालघरमध्ये डहाणू जव्हार एसटी बसचा अपघात झालाय. सुदैवाने एसटी बस आंब्याच्या झाडाला अडकल्यानं अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रकला धडक लागल्याने एसटीतील 5 प्रवासी जखमी. वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं दुसऱ्या एसटीतून जखमी प्रवासी रुग्णालयात दाखल. नाशिकमध्ये बेंडीकुळे गावात बिबट्याचं दर्शन. गेल्या 3 महिन्यात 4 वेळा बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर वाकड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाकड हिंजवडी परिसरात वाहन चालकांना नाहक त्रास. सिंधुदुर्गमधील आरोंदा मच्छीमार बांधवांची सावंतवाडी कार्यालयावर धडक. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासमोर मच्छीमारांनी मांडली कैफियत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांचा निधी बनावट शेतकऱ्यांच्या नावे वर्ग करून उकळण्यात आले. मागणी मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार. शेतकऱ्यांचा इशारा. समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली. तात्काळ मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर आल्यानं बाहेर आलेली माती आणि कचरा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहीम. फायर फायटर आणि सफाई कर्मचाऱ्यांकडून घाटावर स्वच्छता. वाशिममध्ये कंत्राटदाराची पत्रकारावर दमदाटी. अपूर्ण कामाबाबत प्रश्न विचारल्यानंतर कंत्राटदाराचं जे होईल ते करा, काम लवकर होणार नाही असं पत्रकाराला उत्तर देण्यात आले. वाशिमच्या मालेगाव बसस्थानकाचं काम संथ गतीनं सुरू. पावसाळ्यात बसस्थानक परिसरात चिखल. प्रवाशांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग. अमरावती शहरात वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेची धडक कारवाई सुरू. माल टेकडी ते काँग्रेस नगरपर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.